आमदार आपल्या दारी उपक्रमात 783 तक्रारींचं निवारण. शंकर जगताप यांच्या आमदार आपल्या दारी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. आमदार जगताप यांनी ऐकली थेरगावमधील नागरिकांची गाऱ्हाणी. नमस्कार. आमदार आपल्या दारी या उपक्रमात इथले एक स्थानिक संदीप गुप्ता आमदारांकडे आपली तक्रार घेऊन आलेत. आपण त्यांनाच विचारू त्यांची काय समस्या होती. नमस्कार संदीपजी. नमस्कार, मी संदीप गुप्ता, बिजलीनगर चिंचवड इथला रहिवासी आणि मी आज आमदार साहेबांना भेटलो आहे आणि सर्व माझे प्रश्न मांडलेले आहेत. माझ्या बिजलीनगरमध्ये हाय टेन्शन जे वायर आहे त्या संदर्भात माझं बोलणं झालं साहेबांशी, तर त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण निश्चित यावर कारवाई करू म्हणून असं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे माझे पेन्शन्स आहे ते सुद्धा करून दिलेले आहे. तर त्याबद्दल मी आपले आमदार साहेब आणि महायुती सरकारचे खूप खूप धन्यवाद करतो. तुमचं वैयक्तिक काही काम होतं का? हो, माझं वैयक्तिक काम हे पेन्शन चालू करण्याबाबतीत होते. तर ते पेन्शन माझी चालू झालेलं आहे आणि त्या संदर्भात मला पत्रसुद्धा आमदार साहेबांनी दिलेलं आहे. मी मंगल निवृत्ती केदारी. मला 2024 पासून मी संजय गांधीची पेन्शनचं काम चालू आहे माझं, पण अजूनपर्यंत माझी पेन्शनचं काम चालू झालं नाही, मला भेटली नाही. त्याबद्दल माझी तक्रार आहे. आम्ही खूप फिरलो, म्हणजे रेशन कार्डच नाही झालं आमचं. आता 12 वर्ष झाली माझ्या लग्नाला. रेशन कार्डसाठी आम्ही खूप म्हणजे 7-8 हजार रुपये कोण सांगायले, तर कुणी 5,000 सांगते, कुणी 3.5 सांगते. शिधा पाहिजे तर जास्त पैसे द्या. तर आता आम्ही इथं आज म्हणजे आम्हाला 4-5 दिवस झाले समजलं की बाबा इथे म्हणजे मेळावा भरणार आहे. तर आम्ही आज इथे आलो आहे. आमचा आता फॉर्म भरून घेतले, सगळे डॉक्युमेंट म्हणजे गोळा करून आम्ही दिलेत. तर त्यांनी सांगितले की आता तुमचं होईल म्हणून आम्ही तुम्हाला कॉल करतो. मग साधारण किती वेळात इथं तुमचा नंबर लागला आणि तुम्हाला काय अनुभव आला हा उपक्रमाबद्दल, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. साधारण म्हणजे एक 10 मिनिटच फक्त मला लाईनीत उभं राहावं लागलं बस. बाकी खूप चांगली सेवा येते. बाकी माझं काहीच म्हणणं नाही. आजी नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विमल बनसोडे. कुठे राहता? संतती शाळेपाशी. काय समस्या आहे आजी तुमची? मला भिक्षा मागून खाते. मला राशन कार्डासाठी राशन भेटत नाही, पेन्शन नाही. काय करायचं काय नाही बघा. आता मला तर कोणी नाही, लेकरं नाही, बाळ नाही, काय नाही बघा. तेवढं सांगा आमच्यासाठी काहीतरी करायला. तुम्ही इथं कधीपासून राहता? आता 2 रुपये हाजरी होती तेव्हापासून आहे मी. मग भेटलं का आमदारांना? भेटलं नाही. श्रीरंग भाऊ या भाऊंना भेटलं ना. अभिषेक भाऊंना. त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष गेल्या? हा, बोलले त्यांना, समस्या सांगितले. काय बोलले? त्यांनी म्हणले करतो म्हणले तुम्हाला. हा, तुम्हाला वाटतं का तुमच्या समस्यावर मार्ग निघेल? आता काय माहित. आता बघा, आता तुम्हीच आहे, आम्हाला कोणी नाही. काय सांगाल भाऊ, शासन आपल्या दारी या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? सर्वप्रथम मी शासन आपल्या दारीच्या निमित्तानं सर्व शासकीय म्हणजे महाराष्ट्र शासन असेल, महापालिकेतील सर्व अधिकारी असतील, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, कौतुक करतो. शासन आपल्या दारी एक म्हणजे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद आहे की अंत्योदय शेवटच्या घटकापर्यंत पोचणं. आणि माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी गुड गव्हर्नन्स म्हणजे लोकांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत आणि आलेल्या अडचणीवर लवकरात लवकर मात करून त्या अडचणी कशा सोडवायच्या याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आमदार आपल्या दारी या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला आठवत असेल तर मी आमदार झाल्यानंतर माझा हा 14वा आमदार आपल्या दारी आहे. मी प्रत्येक प्रभागामध्ये एक आमदार आपल्या दारी हा उपक्रम दर महिन्यात एक घेत असतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम या पुढील काळामध्येही मी सोडवण्याचा प्रयत्न करायला. आजच्या या उपक्रमात काय साधारण समस्या किती होत्या आणि कशा प्रकारच्या समस्या होणार? साधारणतः आजच्या या आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये थेरगाव परिसरामध्ये जे जुने बैठी घरं आहेत आणि खूप वर्षापासून म्हणजे 35-40 वर्षापासून इथं लोक वास्तव्यासाठी आहेत. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत म्हणजे ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर असेल, पाणी असेल, तर त्या बदलण्याच्या म्हणजे छोट्या पटकात तर त्या बदलण्याच्या तक्रारी बऱ्यापैकी आहेत. लाईटच्या काही तक्रारी आहेत की वेळोवेळी विद्युत खंडित होतो आहे.
त्याच्यासाठी आम्ही आत्ता जे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी जी विद्युत आपल्याला लागणार आहेत, वीज लागणार आहेत, त्याचा पर्यायी व्यवस्था आम्ही स्टेशन सबस्टेशन हे ताथवड्यामध्ये मंजूर केलेलं आहे. त्याचं काम पण चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने ड्रेनेजच्याही जे काही अडचणी आल्यात तर आमच्या ड्रेनेजच्या एक्झिक्युटिव्ह मॅडम इथं स्वतः उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं की 1 वर्षापूर्वी आम्ही त्याचा DPR केलेला आहे. DPR हा मान्यतेसाठी शासनाकडे गेलेला आहे आणि तो शासनाकडनं मान्य होऊन आला की लवकरात लवकर हे जे काही छोटे छोटे जनतेचे प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सॉल्व केले जातात. आत्तापर्यंत आपल्या या उपक्रमात नागरिकांनी किती वर्षांमध्ये हे घेतलं? आत्ता जर पाहिलं तुम्ही, आज पाहिलं म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून आता 4 वाजेपर्यंत प्रत्येक ठिकाणी 4 तास हा उपक्रम असतो. 4 तास 5 तास आणि जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक येत राहतात. आणि आत्तापर्यंत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितच एक 50,000 लोकांपर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि या प्रयत्नातून जवळपास 60-70% आम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. आणि जे काही 30-40% अनुत्तरित आहेत, कामं झालेली नाही आहेत, ते काही पॉलिसी मॅटर असतील, काही ठिकाणी जागा हस्तांतराचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी मोबदल्याचे प्रश्न आहेत. असे जे काही 30-40% प्रॉब्लेम राहिलेले आहेत तेही आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. काही नागरिकांपर्यंत ह्या योजना ज्या आहेत त्या पोचत नाहीत आणि त्यांना लाभ घेता येत नाही. अशा नागरिकांना आपण काय आवाहन करणार? निश्चितच प्रशासन म्हणून महापालिका आणि महाराष्ट्र शासन ज्या ज्या योजना आहेत, मग त्या सगळ्या योजना या जाहीर प्रकटनाच्याद्वारे पेपरला त्याचे जाहीर प्रसिद्धी होत असते. आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्ते हे आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आम्ही सर्व जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या योजना आहेत या योजना सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असंच मी या आपल्या कार्यक्रमाच्याद्वारे सांगू इच्छितो. आज आम्ही पण इथं प्रत्यक्ष 2 तासाहून अधिक वेळ तुम्ही अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक बोलवले. हा उपक्रम स्तुत्य आहे, पण आता ह्या लोकांना किती लवकर त्यांच्या समस्यावर उत्तर मिळेल अशी अपेक्षा त्यांनी करायला हरकत नाही. मी तेच म्हटलं की ह्याच्या अगोदरचे आत्तापर्यंतचे जे काही उपक्रम केलेत त्याच्यामध्ये जवळपास 70% सोल्युशन आम्ही लगेचच केलेलं आहे. म्हणजे 8 दिवसामध्ये त्याच्यावर निराकरण पूर्ण झालेलं आहे. त्या समस्याचं निराकरण झालेलं आहे. ज्या काही 20-30% जे काही प्रॉब्लेम राहिलेले असतात, मग त्याच्यामध्ये काही पॉलिसी मॅटर असतात किंवा काही ठिकाणी उदाहरणार्थ रस्त्याचे प्रॉब्लेम आले तर तिथं जागा हस्तांतरित झालेली नसतात. असेच जे पॉलिसी मॅटर किंवा ज्या अडचणीचे विषय असेच राहतात. अदरवाईज 70% हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. शेवटचा प्रश्न, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आयुक्त शेखर सिंग यांची बदली झाली. शहरात त्याच्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा आहेत, आपण काय सांगाल? नाही, शेखर सिंग माननीय आयुक्त यांचा कार्यकाल संपून एक्स्ट्राचा कार्यकाल झालेला होता. आणि निश्चितच ऐन निवडणुकीच्या तोंडावर म्हणता येणार नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा कार्यकाल न संपता जर बदली झाली असती तर मग म्हणता आलं असतं की निवडणुकीसाठी त्यांचा कार्यकाल संपलेला होता. इनफॅक्ट कार्यकाल संपून जास्तीचा कार्यकाल त्यांना मिळालेला होता. त्याच्यामुळे प्रशासकीय जे काही नियम आहेत त्याच्या नियमानुसार त्यांची बदली झाली. नव्या आयुक्ताचं आपल्या शहराला चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी करायला हरकत नाही असं. निश्चितच आत्तापर्यंतच्या सगळ्या आयुक्तांना आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि हरनाम सिंग टू आत्ता शेखर सिंग या कार्यकालामध्ये जेवढे आयुक्त झाले त्या सगळ्या आयुक्तांनी महापालिकाचा विकास कसा होईल अशाच पद्धतीचे कामं केली. धन्यवाद.